स्वागत करतो तुमचं अजून एका आपल्या नवीन एपिसोडमध्ये कोकण दौऱ्याच्या। आणि जसं की तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये बघितलंच असेल, आपण चिन्मयच्या मामाच्या घरी गेलो होतो, कोलखेरे गावाला दापोलीजवळ। आणि आज सुद्धा आम्ही पुढे गणपतीपुळे केलं आणि 2-3 स्पॉट केले, टुरिस्ट डेस्टिनेशन्स केल्या। अँड ते सगळं करून आम्ही चिन्मयच्या भावाच्या घरी आलेलो आहे। इथे जसं तुम्ही बघू शकता, असं मस्त सुंदर घर आहे। मग जसं की तुम्ही बघू शकता, खूप शांत गाव आहे, हेडशी गाव आहे, रत्नागिरीमध्ये येतं। आणि आता आमची सकाळ झालेली आहे, सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता जातोय पोहायला। तर ती पोहायची जागा आता तुम्हाला दाखवतो। एकदम शांत असं वातावरण आहे, आजूबाजूने माझ्या चारी बाजूने नेचर आहे। आणि आता चिन्मयची फ्रेंड, चिन्मयचा दादा जातोय पोहायला। मग आता तुम्हाला मी तो एक्सपिरियन्स दाखवतो आणि मग नंतर आपण आज पुढे मार्लेश्वरला सुद्धा जाणार आहोत। तर माझा व्लॉग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असणार आहे, तर मग स्टे ट्यून। मग आता आम्ही फायनली एक मस्त सुंदर असा 1 तासाचा 1.5 तासाचा रोड ट्रिप करून श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ इथे आलेलो आहोत।
आणि आपण आता जातोय मंदिर बघायला, दर्शन घ्यायला देवाचे। इथे तुम्हाला खूप सारे शॉप्स मिळतील, गाड्या आणि बाईकसाठी पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे बऱ्यापैकी, आणि छोट्या छोट्या तुम्हाला इथे खाण्यापिण्याच्या गोष्टी मिळतील। आणि तुम्हाला देवासाठी काही फुलं किंवा नारळ वगैरे घेऊन जायचं असेल तर त्याचेसुद्धा सगळे शॉप्स इथे आहेत। चारी बाजूने आपल्या आता डोंगर आहे, निसर्ग एकदम मस्त झालेला आहे, नेचर एकदम असं प्लेझंट वेदर आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण या मंदिराचे दर्शन घेऊ शकतो। तर मग छोटासा पायऱ्यांचा एक छोटासा हाईक आहे, तो आपला सुरू झालेला आहे आणि खूप सुंदर आहे, सगळीकडे अशी हिरवळ आहे। माझ्या डाव्या बाजूला ना एक नदी वाहते, तर मग त्या पाण्याच्या प्रवाहाचा आवाज जो येतोय त्याच्याने एकदम प्रसन्न वाटतंय। आणि राईट साईडला सुद्धा जसं की तुम्ही बघू शकता जंगल वगैरे आहे, आणि तिथे सुद्धा छोटे छोटे वॉटर ट्रेल्स आहेत ज्याचा आवाज येतोय। या सगळ्या निसर्गाने वेढलेल्या गोष्टींमुळे हा जो प्रवास आहे तो एकदम असा प्रसन्न वाटतंय खूप। एक खूप मोठं मंदिर आहे आणि इथून क्रेझी व्ह्यूज आहेत, तुम्ही बघू शकता। इथून आता लिटरली मला कमीत कमी 8 ते 9 वॉटरफॉल्स दिसत आहेत फक्त एवढ्या भागात। आता जेव्हा मी आपला ड्रोन उडवीन तेव्हा तुम्हाला दाखवीन व्ह्यूज, फोटोमध्ये येत नसेल पण भाई मस्त देवस्थान आहे, एवढं प्रसन्न आणि एवढं भारी वाटतंय ना इथे। चारी बाजूने आपण निसर्गाने वेढलेलो आहोत। आता आम्ही ज्या गुफेमध्ये गेलो होतो तिथे आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती, पण आतमध्ये खूप मस्त वाटलं, खूप प्रसन्न वाटलं, देवाचे आशीर्वाद घेतले। आणि आता आम्ही थोडं पुढे जाऊन त्या वॉटरफॉलचा व्ह्यू बघायला जातोय। पहिल्यांदा आल्यास तुला कसं वाटलं मार्लेश्वर मंदिर? क्लास आहे यार, क्लास। वेदर एकदम मस्त आहे, बघण्यासारखं एकदम खूप छान अनुभव होता। हां, एक आपलं जसं वेगवेगळे असे हे आहेत शिवलिंग, त्यामधला हा एक असून, बट हा स्वयंभू असल्यामुळे कसं ते प्रॉपर केवमध्ये, आणि तिथे कुठल्याही प्रकारची लाईट वगैरे नाही, जे काय गोड्या तेलाचे दिवे त्याच्यावरतीच येते, प्लस पाणी असल्यामुळे तिथे प्रॉपर तसं गार आहे, एक बोलतो ना पॉझिटिव्ह एनर्जी टाईप आहे, त्याच्यामुळे मग तिथे आत गेलं ना की असं काटा येतो अंगावर, असं तुम्ही जाऊन तो एक्सपिरियन्स करावा प्रॉपर। असं खूप सुंदर आहे मंदिर, तुम्ही यावं। तुला कसं वाटलं? छान वाटलं खूप, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात एक सुंदर ठिकाण आहे आणि मंदिर स्वयंभू आहे शंकराचं ते, तर तुम्ही नक्की या। मंदिराचं त्याच्या अगोदर तुम्ही बोलतो इथे पोचायचे जे रस्ते आहेत, जे सौंदर्य आहे ते खूप मस्त आहे। आल्यावरती थोडे पायऱ्या आहेत, ते पायऱ्या चढावे लागतात,
तो पण एक जर्नी ती चांगली आहे. डोंगरामधून आहेत दोन्ही साईडला, मधून आपण सोडतोय वरती. तो पण एक चांगला मोमेंट असतो. पोचल्यावरती गर्दी कमी आहे, तर असं आम्ही सोमवारी आलो आहे, गर्दी कमी आहे. आमचं दर्शन पण आत्ता झाले. हां, सकाळी लवकर याल तर नाही मिळालं. आणि म्हणजे ओमकार तुम्हाला जसा बोलला तर स्वयंभू आहे, तर तो जो गाभारा आहे त्या गाभारात एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना. आणि तिथे मल्लिकार्जुन याचं पण शिवलिंग आहे, तो पण सुंदर आहे. हे दोन्ही स्वयंभू आहेत ना. तर तुम्ही गाभाऱ्यात जर तुम्हाला तुमची म्हणजे नशीब असेल आणि थोडा टाइम स्पेंड करायला भेटला तर 2 मिनिटे थांबा. तिथे खूप पॉझिटिव्ह एनर्जी. जर तुम्ही ऑफ सीझनला येताय आणि गर्दी नसेल तर मग मी तुम्हाला रेकमेंड करीन की आतमध्ये जा, पाया पडा आणि 5-10 मिनटं 15 मिनटं तुम्ही मेडिटेशनला बसला ना. ती जागा खूप अशी फुल ऑफ व्हायब्रन्स आणि गुड एनर्जीची होती. जर स्पिरिच्युअलिटीमध्ये असाल तर तुम्हाला ती जागा खूप आवडेल. आणि 2 प्रकारच्या थेरपी मिळतात आपल्याला. एक तर निसर्ग मिळतो आणि हा जी जर्नी आहे, रोड ट्रिप आहे, आणि हा जो प्रवास आहे थोड्याच शिड्या आहेत, जास्ती नाही आहेत, आरामात इझिली कोण पण करू शकतं. तर मग तो एक प्रवास थेरपेटिक आहे. आणि मग नंतर आतमध्ये आपल्याला जे केव्हमध्ये जाऊन आपण पाया वगैरे पडतो आणि आपण थोडा वेळ शांत तिथे बसलात तुम्ही, तर तीसुद्धा तुम्हाला एक शांत मेडिटेशनसाठी जागा आहे. तुम्हाला चांगली थेरपी मिळेल तिथे. अगोदर नागपिंडीवरती असायचे, आता सगळं लोक जास्त वाढलेत म्हणून नाग आपले शिवचे कमी झाले, पण अगोदर असायचे. अशी हिस्ट्री आहे की ते जे आपण शिवलिंग आतमध्ये तुम्ही इथे आल आणि तेव्हा बघाल तेव्हा असं जुन्या काळी खूप लोक म्हणतात इकडचे लोकल्स की तिथे खूप नाग असायचे आणि त्या शिवलिंगाच्या अवतीभोवती आणि शिवलिंगावरती. आता मोस्टली खूप आपलं ही जागा टुरिस्टची झाली आहे, लोकंसुद्धा वाढली आहेत, लोकॅलिटीज वाढल्या आहेत, तर मग त्यांचं येणं इथे कमी झालं आहे. पण आधीच्या काळात इथे खूप सारे नागसुद्धा दिसायचे. कसं वाटलं? खूप मस्त प्लेस आहे केदार. आणि इथे पावसाळ्यात निसर्गरम्य जे वातावरण आहे खूप मस्त असतं. आणि जास्त घाई न करता वॉटरफॉलचा मजा घ्या, फोटो काढा, बस. बाकी एक नंबर प्लेस. मंदिरचं अवतीभोवती खूप चांगलं आहे, थंड वातावरण होतं खूप. आणि पावसात येण्याचंच एक योग तुम्ही ठरवून या इथे, जेणेकरून म्हणजे एक ॲटमॉस्फिअर किंवा जे असतं आजूबाजूचं मंदिरचं ते अनुभवता येईल तुम्हाला.